पुण्यातल्या मानाच्या गणपतींसोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दगडूशेठ मंदिर न्यासकडून यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि त्यात प्रतिकृतीला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईनं भक्तांच्या डोळ्याचं पारणं फेडलंय। मुंबईतल्या माटुंग्यातल्या जीएसबीच्या गणेश मूर्तीला सर्वात धनाढ्य गणपती म्हणून ओळखलं जातं। जीएसबी सेवा गणेश मंडळाच्या या गणपतीचं यंदाचं 70वं वर्ष आहे आणि यंदा बाप्पाला अर्पण केलेल्या 68 किलो चांदीच्या 2 समई या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात। यंदा आमचा 70वा गणेशोत्सव आहे। बाप्पाला 2 चांदीचे समय दिलेले आहेत। 65 ते 68 किलो चांदी आहेत। त्याच्यानंतर देवाला आम्ही नैवेद्य टाकतो, त्याला यावेळी 14 चांदीचे पात्र आलेले आहेत। ते एकूण 20 किलो असतील। तो हे कुल मिळून मला वाटतं 85 किलो चांदी यावर्षी वाढलेली आहे। आज ह्या दिवशी सकाळी 8 वाजता तुलाभाराला सुरुवात झाली। 1725 भाविकांनी, आम्ही ते ॲडव्हान्स बुकिंग करून घेतो, सेम डे होत नाही। एकाने कोणाला तुलाभार काढायचा असेल, नवस टाकलेलं असतं, नारळाचा तुलाभार, लाडूचा तुलाभार, पंचकदाईचा तुलाभार, मोदकचा तुलाभार, नाना प्रकाराचा, फुलाचा तुलाभार, चांदीचा तुलाभार, सर्व लोकांनी म्हणजे भाविक आपले येतात, नवस हे करतात। आज त्यांनी 1725 लोकांनी नवस पेटलेला आहे।